राज्यात सध्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्यावर होणारे आरोप या प्रकरणाची चांगलीच चर्चा होते। त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 30 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। 1995 मध्ये खोटी कागदपत्र देऊन फ्लॅट्स घेतल्याच्या प्रकरणात कोकाटे बंधूंबद्दल हा निर्णय देण्यात आलाय। मात्र आता या निर्णयामुळे कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज। 1995 साली त्यांनी कागदपत्राची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेवर करण्यात आलाय। या प्रकरणी कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली। त्यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम डिगोळे यांनी याचिका दाखल केली होती। यात त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर 1995 साली कागदपत्राची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला। या आरोपानुसार भादवी 420, 465, 471 आणि 47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता या प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। या सुनावणीत माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली। या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते असं बोललं जाते। माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे जर याला वरच्या कोर्टाने स्थगिती दिली नाही तर मात्र त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सारकवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। 1995 ते 97 या काळामध्ये सरकारच्या 10% कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। गेल्या अनेक वर्षापासून नाशिक जिल्हा न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या घेतल्या होत्या। त्यावेळी त्यांनी आमचे उत्पन्न कमी आहे, आम्हाला दुसरे घर नाही अशी माहिती शासनाला दिली होती। यानंतर शासनाकडून माणिकराव कोकाटे यांना सदनिका देण्यात आली, पण अधिकाऱ्यांनी या संदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात एकूण 4 जणांना आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता। मात्र कोर्टाने उर्वरित दोघांना कोणतीही शिक्षा सुनावलेली नाही। फक्त माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला 2 वर्षाची कारावासाची शिक्षा यावेळी सुनावण्यात आली। या सगळ्या प्रकरणामध्ये आता 20 फेब्रुवारी रोजी कोकाटेंना जामीन मंजूर झाली। मात्र कोकाटेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी स्तरातून होते। मात्र अजित पवार माणिकराव कोकाटेंचा राजीनामा देतील का आणि या पूर्ण प्रकरणामुळे आता माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात येणार का हा मोठा प्रश्न आहे। विरोधक आता राजीनाम्याची मागणी करत आहेत। माणिकराव कोकाटे यांनी नीतिमत्ता असेल तर 24 तासात राजीनामा द्यावा असे विधान विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केले। तर आता या सगळ्या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद जाणार का यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित आहे।